कृपया सगळ्यांचे ऑडिओ प्लीज बंद करा. अजूनही बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय. हा ठीक आहे, सुरू करा आता डॉक्टर शेवडे. ओके. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा. नुरे देश अवघा जयाचे अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी. ऑस्ट्रेलिया, भारत आणि अन्य ठिकाणच्या सर्व दर्शकांना नमस्कार. शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी. काल तिथीनी शिवराज्याभिषेक झाला. उद्या दिनांकाने शिवराज्याभिषेक दिन आहे. आजचा हा मधला दिवस योगायोगाने आज कबीरांची जयंती आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा स्मृती दिन आहे. ज्येष्ठ इतिहासकार ग खरे, मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अतिशय भरीव काम ज्यांनी करून ठेवलं अशा प्रकारचे ग खरे यांचाही आज स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने जणू काही बरोबर या दोन दिनांकांच्या मधला आजचा दिनांक हा व्याख्यानाचा आपोआप निघाला. या युगी सर्व पृथ्वीवरती म्लेंछ बादशहा, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही सामान्य गोष्ट झाली नाही, असं सभासद आपल्या बखरीमध्ये म्हणतो. महाराजांचं एका राज्याभिषेकामुळे काय काय गोष्टी घडल्या आणि काय काय नाही यांचा एक मोठा आढावा घेतो. आणि त्याच्यानंतर आजच्या काळामध्ये शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी का म्हणतो. शिवाजी ही 3 अक्षर ही एखाद्या राष्ट्रमंत्राप्रमाणे आहेत असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. केवळ तरुणांच्यासाठी असं मी म्हणत नाही. तरुणांनी तरुणांच्या दृष्टिकोनातून शिवचरित्राकडे बघितलं. अर्थात जाता जाता सहज आठवलं म्हणून सांगतो की जर नंतर राहून जायला नको म्हणून, की अनेक जण विचारतात की शिवचरित्रावरती आधारित अशी कुठची पुस्तकं वाचावी. ती पुस्तकांची मुद्दाम नावं सांगत जातो. ते एवढ्या कारणाकरता की टिपून ठेवता येतात, नंतर घेता येतात ज्यांना हवी असतील त्यांना. तर या सगळ्यामध्ये उत्तम चरित्र म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळे यांचं सांगायलाच नको. तोही पूर्वार्धाचे 2 खंड आहेत, तेव्हा ते उत्तम आहेच. विजयराव देशमुखांचं शककर्ते शिवराय हे 2 खंडामध्ये असलेलं शिवचरित्र काय आहे. ही अशी चरित्र जरी आपण वाचली ना तरी सुद्धा आपली एक पायाभरणी ही तयार होते. समकालीन संदर्भ दिलेले या लोकांनी, आणि समकालीन संदर्भ हे जास्त महत्वाचे असतात. नाही तर आजकाल कोणी या व्हॉट्सअप आणि फेसबुक जगामध्ये आणि या युनिव्हर्सिटी मधून जे पदवीधर वगैरे झालेले असतात असा कोणी उठतो आणि मी सांगतो तो इतिहास, मग समकालीन कुठचाही संदर्भ त्याला द्यावासा वाटत नाही, कुठच्याही कागदपत्रांच्याकडे बघावंसं त्याला वाटत नाही. तो जे ठरवतो ते अशा प्रकारचे लोक असतात. अशामध्ये या अशा पुस्तकांचं मूल्य हे अधोरेखित होतं. म्हणून आपल्याला मुद्दाम पुस्तकांचं नाव सांगतो. शिवाजी महाराजांचं चरित्र अलीकडे खंड प्रकाशित झालाय, अजून दुसरा खंड प्रकाशित व्हायचा. पण 300-350 वर्षानंतर हा जो महाराजांच्या पूर्वी 300 वर्ष किमान राज्याभिषेक या नावाचा कधी प्रयोगच झालेला नाही, या नावाचा विधी झालेला नाही. अशा वेळेला त्या एका काळामध्ये एक हिंदू राजा हा छत्रपती होतो. ही फार महत्वाची घटना त्यावेळेला घडलेली होती. आणि ही जर आपण लक्षात घेतली तर खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराजांना कोणत्याही प्रकारच्या पदाची लालसा किंवा कोणत्याही गोष्टीची लालसा ज्याला म्हणावी अशा प्रकारचे आपल्याला ते दिसत नाही. म्हणून समर्थांनी त्यांचं वर्णन करताना श्रीमंत योगी असं वर्णन केलेलं आहे. राजा असल्यामुळे श्रीमंत नक्की आहेच, पण राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो. अशा प्रकारे इतकं सगळं असून सुद्धा त्याचा उपभोग न घेता राहिलेला अशा प्रकारचा एखाद्या योग्यासारखा असं जे वर्णन केलं ते वर्णन अधिक लागू पडतं. मग हे राजेपद धारण केलं ते कशा करता धारण केलं, हे स्वतः करताय का? मुळीच नाही. ज्या वेळेला 3-3 पातशाह्यांच्या बरोबर ते
त्यांना अंगावर घेत होते, लढत होते. याशिवाय इंग्रज, पोर्तुगीज यासारखे शत्रू होतेच. यासारखे 5-5 शत्रू अंगावरती घेणं, या शत्रूंना कुठेतरी जरब बसायला पाहिजे एवढ्या एका कारणाकरता. आणि रयतेची ही इच्छा असणार. अहो, त्या काळात सुद्धा स्वतःच्या नावाच्या मागे राजे लावून घेणारे लोक होते. महाराजांना मात्र कोणी राजे म्हटलं राज्यपद स्वीकारण्याच्या आधी बरं का, तर ते आदराने होतं, ते प्रेमाने होतं. प्रजेच्या मनामध्ये जाऊन बसलेला असा हा अनभिषिक्त राजा होता. त्या राजाने अभिषिक्त राजा होण्याचा त्याचा हा प्रवास, म्हणजे हा आज आपण जो 347वा शिवशक बघतोय. बरं, महाराजांनी या शकाला स्वतःचं नाव सुद्धा दिलं नाही. राज्याभिषेकापासून जो चालू केला त्याला नाव दिलंय राज्याभिषेक शक. म्हणजे इतके ते अलिप्त आहेत या गोष्टीपासून लक्षात घ्या. नाही तर छोटी मोठी कामं केलेले लोक सुद्धा स्वतःची नावं लावण्याकरता कसे धडपडत असतात हे आपण बघत असतो. तिथे युग निर्माता असलेला असा हा माणूस, ज्याच्या राज्याभिषेकापासून एक शक सुरू झालं, तरी सुद्धा त्या शकाला स्वतःचं नाव न देता राज्याभिषेक शक असं म्हणतायत. हे सगळ्यात महत्वाचं. बरं, त्या काळात अनेकांना माहिती नव्हतं. बरं, महाराजांनी राजा व्हावं हे सुद्धा त्यांच्याकडे त्यांचा पराक्रम कुठेतरी उत्तरेपर्यंत जाऊन पोहोचलेला. आणि उत्तरेमध्ये वाराणसीमध्ये राहणारे गागाभट्ट ज्या वेळेला त्यांनी हे सगळं ऐकलं, त्यावेळेला त्यांनी महाराजांना बघण्याकरता म्हणून ते आलेले. आणि त्याच्यानंतर ते नित्य येत गेले, हे सगळ्यात महत्वाचं. आणि एकदा बोलता बोलता सहज ते म्हणाले, एवढा पाऊण कोट लष्कर, गड किल्ले वगैरे झाले, अशा वेळेला आपल्या डोईवर छत्र नाही म्हणजे काय. आता ही कल्पना त्यांनी सुचवली म्हटल्यानंतर, जी सुचवतो एखादा माणूस त्यालाच आपण विचारतो नाही. बघा, उदाहरणच एक देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की एखाद्या ज्योतिषाला पत्रिका वगैरे दाखवल्यानंतर जर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक विधी तुम्हाला करून घ्यायला हवा, की चटकन माणूस त्यालाच विचारतो की तुम्हाला येतो का म्हणून. मग त्याला येत नसेल तर तो कोणाचं तरी नाव सुचवतो. म्हणजे याचा अर्थ जो जो सांगतो, जो सुचवतो त्यालाच विचारलं जातं. त्याप्रमाणे गागाभट्टांनी सुचवल्यानंतर त्यांना जर विचारलेलं असेल तर ते होय नाही म्हणण्याचा काही संबंध नव्हता, नसणारे. असं असून सुद्धा आपल्याकडे काही जण महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला काहींनी विरोध केला वगैरे वगैरे असं सरळ सरळपणे ठोकून देतो ऐसाजे अशा पद्धतीने बोलून मोकळे होतात. याचं आश्चर्य वाटतं, दुःखही होतं. कारण यातून आपण आपला एकोपा कुठेतरी भंग करतोय, नाहीसा करतोय. कुठेतरी कोणाच्या तरी जातीविषयक विष पेरण्याचा उद्योग करतोय का, हाही सगळा विचार याच्यामध्ये व्हायला पाहिजे. दुर्दैवाने तो केला जात नाही. आणि मग गागाभट्टांनी ज्या वेळेला, काय सुंदर प्रसंग असेल होतो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा, की ज्या वेळेला महाराजांनी राज्याभिषेक, राज्यारूढ झाले महाराज, मराठा छत्रपती झाला असं जे सभासद म्हणतो ते या कारणाकरता छत्र त्यांच्या डोईवरती आलं, अभिषिक्त राजे झाले ते. सप्त नदीच्या तीर्थाचा अभिषेक झाला महाराजांना. आणि अशा प्रकाराने हिंदूंच्या अस्मितेचा एक सर्वोच्च आविष्कार असं म्हणायला पाहिजे. मग त्यांच्या आधी जर 300 वर्ष कोणाला माहिती नाही, तर ज्याला एखादा विधीच माहिती नाही तो विधी माहिती नाही असं सांगेल, तो विधी करणार नाही असं कसं सांगेल. एक सहज लक्षात आणून देतो आपल्याला की इतिहासावरची ही अशा प्रकारची पुस्तकं वाचताना किंवा ऐकताना आपण कसं ऐकायचं, आपण कसा विचार करायचा, आपल्या चटकन हे डोक्यात यायला पाहिजे. की मी नेहमी एक उदाहरण देतो की एखाद्या माणसाने जर विचारलं की बाबा मला एक 100 रुपये हवेत, तुझ्याकडे आहेत का. माझ्याकडे असले आणि द्यायचे नसले तर मी देणार नाही असं सांगेन. पण माझ्याकडे मुळातच नसतील तर मी माझ्याकडे नाही आहेत असं सांगेन. म्हणजे ज्यांना विधी येत नव्हता त्यांनी फार तर असं सांगितलं असेल की आम्हाला विधी येत नाही म्हणून. याचं प्रमाण आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल की महाराजांच्या सूचनेनुसार गागाभट्टांनी पुढे जो ग्रंथ लिहिला त्याचं नावच आहे त्या ग्रंथाचं राजाभिषेक प्रयोग विधी. याचाच अर्थ इथल्या लोकांना त्यावेळेला माहिती नव्हतं. मग गागाभट्टांना कसं माहिती होतं, कारण गागाभट्ट वाराणसीमध्ये राहत होते आणि वाराणसीमध्ये राहत असल्यामुळे प्राचीन या काही परंपरा वगैरे या सगळ्या वेगवेगळ्या कुळांना वाटून दिलेल्या त्या त्यांच्याकडच्या कुळाकडे हा भाग आलेला होता की ही राज्याभिषेक जरी अलीकडच्या काळात बंद झालेला असेल तरी बंद झालेली ही प्रथा पूर्णपणे, ही परंपरा आपली मोडीत काढायची नाही, ती जिवंत राहायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडून तो जिवंत होता आणि त्यांनी त्या पद्धतीने तो ग्रंथ इथल्या लोकांना कळावा या कारणाकरता लिहिला आणि राज्याभिषेक प्रयोग विधी हा ग्रंथ निर्माण झाला. त्या काळामध्ये ज्या एका काळामध्ये जिझिया भरावा लागत होता,
हा जिझिया भरताना सुद्धा जिझिया कर तुम्ही गैर मुस्लिम असूनही तुम्ही जिवंत राहण्याकरता म्हणून तो नोकराच्या हाती पाठवून चालायचा नाही, तर स्वतः चालत जायला लागायचं, तिथे गुडघ्यावर बसावं लागायचं आणि मग मान खाली घालून तो कर भरावा लागायचा. हा जिझिया कर एकीकडे चालवतो, दुसरीकडे क्वचित प्रलोभन दाखवून पण जास्त करून दहशतीने माणसांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धर्मांतर केली जायची. किती की मराठीमध्ये सुद्धा त्याच्यानंतर एक मन रूढ झाली होती, मारून मुटकून मुसलमान. आता मोल्सवर्थचा इंग्रजी मराठी जो शब्दकोश आहे ना, तो पण आपण बघा, म्हणजे तिथेही आपल्याला हाणून मारून मुसलमान असा शब्दप्रयोग दिसेल. आता मोल्सवर्थ सारख्या बऱ्या माणसाला सुद्धा हा वाक्प्रचार तेव्हा निर्माण झालेला हा माहिती होता, एवढंच आपल्याला याच्यावरून दिसतं. आणि ही सगळी परिस्थिती एकूण जी निराशाजनक होती, कारण कुठच्याही प्रकारचं सत्व आणि सवत्व या दोन्ही गोष्टी राहिलेल्या नाहीत. तिथे अभिमान बाळगण्यासारखा असा कोणता भाग राहिलेला होता. इतकी गांजलेली त्रासलेली प्रजा असताना कोणीतरी यावं आणि आपला उद्धार करावा अशा सगळ्यांच्या मनात असताना महाराजांचा झालेला जो उदय आहे ना, हीच एक खूप मोठी घटना त्यावेळची असं आपल्याला दिसतं. आणि जणू काही या संकटातून सोडवण्याकरता म्हणूनच ते आलेत असं लोकांना वाटावं, आणि तसं वाटलं असेल तर त्यात काही नवल नाही. जे जे काही आपलं होतं ते ते नष्ट करून टाकायचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला होता, त्यांच्याकडून महाराजांनी जे जे आपलं आहे त्याचा त्यांनी पुनरुद्धार केला असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण राजव्यवहार कोश रघुनाथराव हणमंत्यांना त्यांनी निर्माण करायला सांगितला, ज्याच्यामध्ये त्या काळची राज्याची जी राज्यकारभाराची जी भाषा होती ती भाषा यावनी भाषा होती, फारसी भाषा होती. त्या फारसी भाषेच्या ऐवजी आपली भाषा, म्हणजे तुम्ही आमची भाषा भ्रष्ट केलीत ना, आता आम्ही आमचीच भाषा रूढ करू, अशा पद्धतीने राजव्यवहार कोशाचं निर्माण करण्यात आलं. आणि मग क्वचित काही वेळेला पत्रव्यवहाराची भाषा फारसी राहिलेली असेल तरी महाराजांच्या वेळेला आपल्याला त्यानंतर हा सगळा भाग बदललेला दिसतो आणि पत्रव्यवहाराची भाषा त्या ठिकाणी मराठी आलेली दिसते. हे केवढं तरी मोठं काम. स्वतःची मुद्रा संस्कृत मध्ये करणं, कारण त्यावेळेला अनेकांच्या फारसी मुद्राच असायच्या. अशा वेळेला स्वतःची मुद्रा प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह स्नोहो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते, अशा पद्धतीची आपली मुद्रा तयार करून घेणं. हिंदवी स्वराज्य असं म्हणणं, हिंदवी स्वराज्य याचा सरळ अर्थ हिंदूंचं राज्य असाच आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, बऱ्याचशा हिंदूंचं राज्य वगैरे असं म्हणू नका बाबा, तर का कोणास ठाऊक पण लोक म्हणतात. त्यांना असं वाटायला लागतं की असं म्हणून म्हणजे नको, त्यापेक्षा ना सर्व धर्म समभावाचं वगैरे असं असणं हे जास्त योग्य वगैरे. योग्य अयोग्य ठरवणारे आपण कोण, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समादर वगैरे हे सगळे शब्दप्रयोग हे अलीकडच्या काळातले ना, त्या काळातले नाही आहेत, हे लक्षात घ्या. हिंदूंचं राज्य याचाच अर्थ सर्वांच्या बद्दलचा असलेला आदर राखणं, हे त्यात अध्याहृत आहे. कारण हिंदूंनी कधी एका हातात तलवार घेऊन वगैरे आपल्या धर्माचा प्रचार करण्याकरता वगैरे कोणावरही आक्रमण केलेली नाहीत, लक्षात ठेवा. तसा इतिहास आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे ते राज्य तसं असणं याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं वाटत नाही. सप्तकोटेश्वरात सारखंच जे मंदिर होतं गोव्यामध्ये असलेलं मंदिर, हे सप्तकोटेश्वराचं मंदिर पाडून टाकण्यात आलेलं, ते महाराजांनी पुन्हा उभारलं. की आमची एखादी गोष्ट पाडताय म्हटल्यानंतर मराठ्यांनी अनेक ठिकाणी पाडलेली मंदिरं परत उभारलेली आहेत, लक्षात ठेवा. की तुम्ही पाडलं आम्ही उभारलं, म्हणजेच तुम्ही आमच्या गोष्टी नष्ट केल्यात त्या आम्ही परत आणल्या, हे महाराजांनी आपोआप त्यातून दाखवलं. वेदाध्ययनाला त्यांनी उत्तेजन दिलेलं. इतकंच नाही, पंचांग शुद्धी करता कर्ण कौस्तुभ या सारख्या ग्रंथाचं कृष्णाशास्त्रींच्याकडून त्यांनी निर्माणही करून घेतलं. हे सगळे भाग पाहिल्यानंतर इतकंच नाही तर जी धर्मांतरणाचा भाग हा मुघलांनी किंवा मुसलमानांनी केलेला होता तत्कालीन, त्यांना सुद्धा बजाजी निंबाळकरांचं झालेलं होतं, त्यांना परत आपल्या धर्मामध्ये घेतलं. नेतूजी पालकर, महमूद कुली खान झालेला होता, नेतूजी पालकरांना परत आपल्या धर्मामध्ये घेतलं. ही जी कामं त्यावेळेला महाराजांनी केलेली, ही त्या काळाचा आपण विचार केलात ना तर ती किती पुढची आहेत हे आपल्याला अगदी सहज. कारण अवस्थाच अशी झालेली होती लोकांची की
त्रस्त आम्ही, दीन आम्ही, शरण तुला आलो. मगाशी जी आरती आपण ऐकली त्या आरतीमध्ये केलेलं जे वर्णन आहे त्या वर्णनासारखं. आणि म्हणून भगवन भगवद्गीता सार्थ करा या ते सार्थ करायला जणू काही शिवाजी महाराज आलेत असं लोकांना वाटावं अशी अवस्था होती लहान वयापासूनच. कारण त्या काळात जर आपण पाहिलं तर अनेकानेक जण आपापल्या इनामदाऱ्या किंवा वतन मनसबदारी वगैरे ही सगळी व्यवस्थितपणे भोगत होती, उपभोगत होती. त्या काळामध्ये एखादं मोठं स्वप्न बघणं, नुसतं स्वप्न बघायचं नसतं. तरुणांना पण सांगितलं होतं की स्वप्न बघा, स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा. पण स्वप्न ही नुसती बघायची नाहीत, तर ती सत्यात उतरवून दाखवण्याकरताचे प्रयत्न. आणि हे प्रयत्न कसे करायचे हे आपल्याला शिवचरित्रामधून दिसतं. नाहीतर एक तोरणा घेणं ही तर केवळ सुरुवात होती. आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक महाराजांनी जी स्वराज्य स्थापनेकरता केलेली मोहीम आपल्याला दिसते, त्या लहान वयापासून, अत्यंत तरुण असलेल्या वयापासून ती मोठी अचंबित करणारी अशी आपल्याला वाटते. ती या कारणाकरता वाटते म्हणून मोठं स्वप्न फक्त त्यांनी पाहिलं नाही, तर ते स्वप्न यशस्वी करून दाखवण्याकरता काय करावं लागतं हे जे त्यांनी दाखवलेलं. नाही तर सध्याच्या अवस्था अशी झालेली की तरुणांचा आत्महत्या करण्याचा आकडा हा सातत्याने वाढतोय. प्रतिदिन किती तरुण आत्महत्या करतायत याचे भयावह आकडे जगातले आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. त्यावेळेला आश्चर्य ह्याचं वाटायला लागतं की या तरुणांना एकाएकी असं काय वाटायला लागलं, का आत्महत्या कराव्याशा वाटायला लागलं. मग महाराजांसारख्या माणसावरती अनेकानेक संकट आली की अहो 5-5 शत्रू समोर उभे होते की कित्येक वेळेला असं वाटावं ना की चरित्र वाचताना आपल्याला वाटतं की अरे या वेळेला जर आपण असतो तर आपण काय केलं असतं. आणि त्या वेळेला कशा रीतीने महाराज चटकन त्यातून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. सगळं पाहिल्यानंतर मला सांगा, एकच भाग सांगतो आपल्याला की औरंगजेबाच्या अटकेमध्ये ज्या वेळेला पडलेले होते त्यावेळेला इथून सुटकेचा कुठलाही मार्ग नाही असं वाटत होतं. आणि अशा वेळेला त्यांना मारण्याचं सगळं काही सगळं ठरलेलं होतं. आणि हे ठरलेलं असताना सुद्धा त्यांनी शत्रूला गुंगारा कशा पद्धतीने दिला. कारण आपल्याला आपलं जे काम करायचं आहे ते काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो त्यावेळेला तो त्या ध्यासाच्याकडे कशा पद्धतीने बघतो. माझ्या दृष्टीने शिवचरित्रातून जे शिकायचंय ना ते हे भाग शिकायचे. आणि या एका कारणाकरता ज्या व्यवस्थित पद्धतीने एकेका कामाचं महाराजांनी केलेलं नियोजन आपल्याला दिसतं. हे नियोजन पाहिल्यानंतर मला तरुणांना सांगावं असं वाटतं की अरे एखाद दुसऱ्या गोष्टीमध्ये अपयश आलं म्हणून खचून जाण्यासारखं नाहीये. म्हणून शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी. राष्ट्रमंत्र आम्ही म्हणतो त्याचं कारण हे की यश अपयश हे भरती ओहोटी सारखं आहे. ते येतं आणि जातं. पण यातून पुढे कसं आपण जायचंय, यातून पुढे मार्गक्रमणा कशी करायची हे जर शिवचरित्र आपल्याला दाखवत असेल तर ते शिवचरित्र आपण वाचायला नको का आणि त्यातून प्रेरणा घ्यायला नको का. जेव्हा एखादं ध्येय आपण उराशी बाळगतो त्यावेळेला ती ध्येयनिष्ठा आपल्या बरोबरीने आपल्या बरोबर असलेल्या लोकांच्या मध्ये सुद्धा ती रुजवणं. आणि आपण यशस्वी पद्धतीने एखादा उद्योग करत असलो तर त्या उद्योगात सुद्धा आपल्या हाताखाली असलेल्या माणसांच्या मध्ये ती ध्येयनिष्ठा रुजवलं तरच तो उद्योग पुढे जाऊ शकतो, तो यशस्वी होऊ शकतो. महाराजांनी त्यांच्या मनामध्ये असलेलं जे ध्येय जी निष्ठा आहे ती त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्या मावळ्यांच्या मध्ये रुजवलेली होती. म्हणून सगळ्यांची एक दिलानी त्यांना साथ मिळाली आणि सगळे मिळून पुढे गेले. मला सांगा हे केवढं तरी मोठं काम नाहीये का. आणि हे मोठं काम असताना जर आपण समोर आपल्या वाढून ठेवलेलं आहे आणि ते वाढून ठेवलेलं असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्यासारखे पामर आपण असं म्हणायला. राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ निर्माण केले ही सुद्धा जुनी धारणा आहे बरं का. आपली परंपरेमध्ये सांगितलेली धारणा आहे. कारण रामायण जर आपण वाचलं कधी काळी रामायणावरती आपल्या समोर बोलायचा योग आला तर त्यावेळेला सांगितले. पण रामायण जर आपण वाचलं तर रामायणामध्ये दशरथाचं जे होतं ते त्रिस्तरीय मंडळ होतं. पण त्याच्यामध्ये त्याचे अमात्य जे होते ते अमात्य 8 होते. म्हणजे अष्टप्रधान मंडळ हे दशरथाकडे होतं. महाभारतामधल्या शांती पर्वामध्ये असं सांगितलेलं आहे की राजांनी 8 मंत्र्यांसह विचार विनिमय करावा. शुक्र नीती असं सांगते की राजाकडे 8 ते 10 मंत्री असावे.
कारण काय, प्रत्येक गोष्टीसाठी राजा हा जबाबदार असतो. कालो वा कारणम राज्ञा, राजा वा काल कारणम, इथे ते संशयो महाभूत, राजा कालस्य कारण, राजा हाच काळाला कारण असतो, असं महाभारत आपल्याला सांगतं. म्हणून राजांनी आपल्या बरोबरीने या इतर लोकांचे सुद्धा विचार करायचे असतात, मंत्रणा करायची असते त्यांच्या बरोबर, आणि मग पुढे जायचं असतं. बरोबर अष्टप्रधान मंडळ हे महाराजांनी जे निर्माण केलेलं आहे ते या एका कारणाकरता. आणि मग एकदा स्वराज्य मिळाल्यानंतर, स्वराज्य किती मोठं महाराजांचं राज्य आहे, तर चिंचोळ राज्य आहे, पण तो चिंचोळा पट्टा जवळपास उदय माहुरकरांनी परवा बोलताना एका ठिकाणी असं सांगितलेलं होतं की जवळपास 1600 मैल इतका मोठा तो चिंचोळा पट्टा, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो. असं स्वराज्य आजच्या भाषेत बोलायचं झालं तर भारतामधल्या 5 राज्यांना स्पर्श करून गेलेलं किंवा त्यांच्यामधून काही काही वेळेला गेलेलं असं जवळपास महाराजांचं राज्य होतं. आणि असं राज्य ज्या वेळेला त्यांनी निर्माण केलं त्यावेळेला महाराजांना हिंदू राजा हे तर काही केवळ हिंदूंनी म्हटलेलं नाही, तत्कालीन कागदपत्रांच्या मध्ये तशाच प्रकारचे उल्लेख आढळतात, इंग्रजी कागदपत्रांमध्ये सुद्धा तशाच प्रकारचे उल्लेख आढळतात. मग असं असून सुद्धा ज्या हिंदूंना अकबराचं राज्य हे इस्लामी राज्य होतं किंवा औरंगजेबाचं राज्य इस्लामी राज्य होतं असं म्हणताना काही वाटत नाही, त्यांना महाराजांचं राज्य मात्र हिंदू राज्य होतं असं म्हणायला जीभ त्यांची का रेटत नाही, हा मला वारंवार पडलेला प्रश्न असतो. पण असो, हे काही काही भाग हे आपल्याकडे होत राहतातच. आणि त्यामुळे मराठ्यांनी जे महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरचा भाग असा आहे की मराठा साम्राज्य जे निर्माण झालं ते साम्राज्य निर्माण झाल्यानंतर त्याचे जे परिणाम आहेत, त्याचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव दिसताना आपल्याला असा दिसतो की जिझिया कर घेणं बंद झालं. इतकंच नाही तर मूर्ती फोडणं बंद झालं. वाराणसीमध्ये तर मराठ्यांचं राज्य नव्हतं आणि ते राज्य नसूनही वाराणसीमध्ये मंदिरं पाडणं किंवा मूर्त्या तोडणं हे बंद झालं. माझ्या दृष्टीने हे कितीतरी मोठा भाग आहे. हा असा दरारा वाटायला लागतो. शत्रूला जर तुमच्या बद्दलचा दरारा वाटत नसेल, शत्रू चटकन जोखतो की तुम्ही कशा प्रकारचे आहात ते. आणि या एका कारणाकरता महाराज 5-5 शत्रू अंगावरती घेऊन सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी अरिमित्र विचक्षणा ही महाराजांची ज्या पद्धतीने होती ना, मला असं वाटतं की ती फार महत्वाची आहे. कारण राजाला हे सगळं समोर ठेवणं आणि अरिमित्र विचक्षणा राजाकडे असणं हे अतिशय महत्वाचं असतं. याचा अर्थ काय असतो, कारण राज्याची जी वेगवेगळी अंग असतात ना, त्या वेगवेगळ्या अंगांमध्ये असलेला हा भाग आहे बरं का. याचा अर्थ असा आहे की शत्रू कोण आहे ते ओळखणं, मित्र कोण आहे ते ओळखणं, शत्रूचा मित्र हा आपला शत्रू हे नक्की ठरवणं, त्याचप्रमाणे मित्राचा शत्रू हाही आपला शत्रू हेही नक्की ठरवणं. पण शत्रूचा जर एखादा मित्र असला आणि तो जर आपल्याशी मैत्रिणी वागत असेल तर त्याला हळूहळू जवळ करायला काहीही हरकत नाही. याला म्हणतात अरिमित्र विचक्षणा. तर हा जो भाग आहे, हा जो त्यांच्याकडेचा आपल्याला दिसतो, हा घेण्यासारखा आहे. इतकंच नाही तर हेर कशा पद्धतीचे असावेत जे महाराजांच्याकडे होते. कौटल्याने सांगून ठेवलेले आहे की हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात. त्यामुळे कौटल्याने सांगितले साधू, बैरागी, भिकारी, जादूगार किंवा गणिका अशा वेगवेगळ्या रूपामध्ये हेर असावेत. म्हणजे हे हेर शत्रू पक्षामध्ये, शत्रूच्या राज्यामध्ये पेरता येतात. तसंच राजाचा जो दूत असतो इकडून तिकडे जाणारा, दूतावासाचं तर आपण बघतोच. परवाची बातमी नाहीये का, पाकिस्तानच्या दूतावासामध्ये आपल्याकडेच असलेला जो पाकिस्तानचा दूतावास आहे त्यातले त्यांचे 3 अधिकारी आपण पकडले हेरगिरी करतायत म्हणून. अर्थात प्रत्येक राष्ट्रामध्ये असलेले इतर राष्ट्रांचे दूतावास म्हणजे हेरगिरीची केंद्र असतातच. जर नाही बुवा इतर सगळे करत असले तरी पण आम्ही काही तसं करणार नाही असं जर म्हणत असलात तर तुम्ही मूर्ख आहात एवढंच म्हणता येतं, ह्याच्या पलीकडे काही नाही. कारण हे उघड गुपित असतं, हे बहुतेक राष्ट्रांना माहिती सुद्धा असतं. तर राजाचा दूत हा त्याचा हेर असतोच. शत्रू गोटामध्ये त्याला भेद करण्याकरता पाठवलं असतं, छिद्र शोधण्याचं काम हे त्यांनी करायचं असतं आणि अर्थातच घात करण्याचं काम सुद्धा त्यांनीच करायचं असतं.
मग कोणत्याही प्रकाराने तो करायचा असतो. आणि या एका कारणाकरता परत उदाहरण आपल्याला शिवचरित्रातलं सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की अफजल खानाच्याकडे ज्या वेळेला महाराजांचे वकील गेलेले आहेत पंताजी गोपीनाथ, त्यावेळेला अफजल खानाचा जो वकील होता ना कृष्णाजी भास्कर, तो मात्र कुलकर्णी असल्याचं आवर्जून आपल्याकडे आजकालच्या काळामध्ये सांगितलं जातं. पण मग हे पंताजी गोपीनाथ होते ना, ते पण बोकील होते, म्हणजे दोघेही एकाच जातीचे होते बरं का. सहज सांगितलं आपल्याला, मला या फंदात पडायचं नसतं, पण नाईलाजाने ज्या वेळेला एकाच बाजूनी मारा खोटा होत राहतो त्यावेळेला हा दुसरा भाग सुद्धा सांगावा लागतो. पंताजी गोपीनाथ ज्या वेळेला गेलेले होते ना अफजल खानाच्याकडे, त्यावेळेला अफजल खानाशी केवळ ते बोललेत एवढंच त्यांनी पाहिलेलं नाही, तर त्यांनी इतर त्याच्या सरदार दरकदारांशी बोलून सुद्धा मोठ्या युक्तीने त्याचा अंतस्थ हेतू काय आणि तो अंतस्थ हेतू महाराजांना मारण्याचा आहे हे त्यांनी काढून घेतलेलं आहे. हे वकिलाचं काम म्हणजेच दूताचं काम असतं. आणि त्याच वेळेला शत्रूला गाफील ठेवण्याकरता जे पसरवणं असतं ते सुद्धा पसरवण्याचं काम त्यांनी केलंय. काय पसरवलंय की महाराजांनी दहशत खाल्ली अफजल खानाची, अफजल खानाची दहशत खाल्ली आहे. हे सगळीकडे पसरवल्यामुळे झालं काय की त्याची सेना, त्याचे सरदार दरकदार हे पुरेसे गाफील झाले. खुद्द अफजल खान झाला पुढच्या काळामध्ये, तर इतर त्याचे लोक गाफील होणं. आता हे काम हे त्या वकिलाचं किंवा दूताचं असतंच. पन्हाळ्याच्या वेढ्यात महाराज अडकलेले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपला वकील जो पाठवलेला होता हात बांधून अगदी तो गेलेला होता. त्याही वेळेला त्यांनी महाराज शरण येत आहेत म्हणून सांगितलं, ही बतावणी केली आणि ही बतावणी संपूर्ण छावणीभर पसरू दिली. त्यामुळे काय झालं, हा आता येत आहेतच शरण, दुसरा इलाज काय आहे त्यांना, असं वाटून शत्रू गाफील राहणं म्हणजे थोडक्यात शत्रूला गाफील ठेवणं हा उद्देश असतो. आणि हा उद्देश अगदी व्यवस्थितपणे त्यांनी साधलेला होता. आणि तसं जर केलं तरच तुम्हाला शत्रूवरती विजय मिळवता येतो, अन्यथा शत्रूवरती विजय मिळवणं हे कठीण असतं. इतकंच नाही तर महाराजांनी आरमार जे निर्माण केलेलं होतं, ज्याच्याबद्दल नुसरती त्या मराठ्यांचं वर्णन करताना, हा नुसरती हा तावरखिनीस आहे, तो शत्रूच्या कडचा असून सुद्धा, त्यामुळे तो चांगलं कसं येईल, पण तरी सुद्धा नुसरती बोलताना असं म्हणतो की मराठ्यांची हिंमत एवढी की आदिलशाहीत मध्यभागी असलेला पन्हाळा त्यांनी घेतला, वारा जाणार नाही तिथे यांचे घोडे जातात, आणि शिवाजी नुसता समुद्रावर उभा राहिला. आता हे नुसरतीचं वर्णन आहे. नुसरती बोलत असल्यामुळे तो महाराजांचा उल्लेख एकेरी करेल यात काही नवल नाही. तर शिवाजी नुसता समुद्रावर उभा राहिला की वादळ उठतं आणि त्याच्या स्पर्शाने भूमी अगदी वैराण बनते. हे तो हेटाळणी युक्त करतोय, पण तरी सुद्धा तो कळत नकळतपणे कबुली देतोय ना की कशा प्रकारचा झंझावात हा मराठा सैन्याचा होता, महाराजांनी कशा प्रकारे एक एक रत्न तयार केलेली होती याची कळत नकळतपणे तो कबुली देतोय. आणि माझ्या दृष्टीने एखादं राष्ट्र जर सबल व्हायचं असेल, बलवान व्हायचं असेल, तर त्याच्याकरता काय लागतं हे आम्हाला भगवान श्रीकृष्णांनी शिकवलंय, हेच आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलंय. मी काल एका ठिकाणी बोलता बोलता बोललो होतो की आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आम्हाला भगवान श्रीरामांच्या सारखे मर्यादा पुरुष मिळाले, आम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या सारखे पूर्ण पुरुष मिळाले, आणि आम्हाला छत्रपती शिवरायांच्या सारखे शौर्य पुरुष मिळाले. तेव्हा या पद्धतीने शिवचरित्राकडे जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला कळेल, अन्यथा कळणार नाही. मग महाराजांनी जलदुर्ग बांधणं त्या काळातलं आणखी एक वैशिष्ट्य आहे की आरमार, आरमार हे आपल्याकडे माहिती झालं ते केवळ आणि केवळ ब्रिटिशांच्या मुळे. त्यांनी इथे आरमार हे सगळं आपल्याकडे ठोकलं जातं बरं का. जुने ग्रंथ जरी आपण वाचले तरी सुद्धा आपल्याला नौका कशा बांधाव्यात वगैरे या सगळ्याची वर्णनं आपल्याला आढळतात. आता त्या बांधल्या जात असण्याच्या ऐवजीच अशीच वर्णनं सहज म्हणून लिहिली गेली असतील का? पुढच्या काळात राहिलं नाही, कारण मोगलांचं झालेलं आक्रमण हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण महाराजांनी ज्या पद्धतीने आरमार उभारलंय ते आरमार जर लक्षात घेतलं, आणि ज्या ठिकाणी त्यांचे दुर्ग आहेत, विजयदुर्ग असू दे, सुवर्णदुर्ग असू दे, सिंधुदुर्ग असू दे किंवा खांदेरी असू दे, हे जे जलदुर्ग आहेत
जलदुर्गांच्या बाबतीत सगळ्यात मोठा भाग असा होता की मराठ्यांनी केलेलं नाविन्यपूर्ण भाग म्हणजे सपाट बुडाच्या होड्या बनवल्या. या सपाट बुडाच्या होड्या असल्यामुळे त्या होड्या सहजपणे समुद्रावरून अगदी कुठचाही अडथळा, अडथळा शब्द मी मुद्दाम वापरतोय बरं का, कारण आपल्या माहितीसाठी सांगतो की आत्ता मध्यंतरी डॉक्टर अशोक मराठेंनी, ते डेक्कन कॉलेजचे आहेत, त्यांनी 2005 ते 2011 या काळामध्ये श्रीवर्धन ते सिंधुदुर्ग या भागातील भूकंपामुळे जे भूस्खलन झालेलं होतं त्याच्या अभ्यासासाठी ते वेळणेश्वरला गेले होते आणि उपग्रह चित्रांच्या वरून त्यांनी जे पाहिलं त्याच्यामधून त्यांना समुद्राच्या किनाऱ्यापासून आत भिंत सदृश्य असलेलं बांधकाम हे आढळून आलं. म्हणून पाणबुडे पाठवून शोध घेतला. त्यावेळेला 8,000 वर्षापूर्वीच्या ज्या कोकण संस्कृतीचा शोध लागला, ज्याच्यामध्ये आपल्याकडे सांगितलेलं ना की परशुरामांनी कोकण भूमी बनवली, अपरांताचा भाग हा परशुरामांनी वसवला, तेव्हा त्या काळामध्ये बांधल्या गेलेल्या आणि परशुरामांच्याकडून असं बांधकाम झालेलं असेल याच्यात मला मुळीच आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांचं कुळच असं आहे, जे कुळ हे शिल्पशास्त्रामध्ये सगळ्यात प्रवीण होतं. या शिल्पशास्त्रावरती अनेकानेक ग्रंथ भृगूंचे आहेत. अलीकडच्या काळामध्ये त्याचा अभ्यास केलेला दिसतो तो कृष्णाजी वझ्यांनी अभ्यास केलेला दिसतो आणि वझ्यांचे सुद्धा त्याच्यावरचे ग्रंथ आहेत. आज मला असं वाटतं दुर्दैवाने फक्त 2-3 ग्रंथच उपलब्ध आहेत, पण शिल्पशास्त्रावरती मायक्रो आणि मॅक्रो स्टडी अशा प्रकारचा भृगु ऋषींनी केलेला दिसतो आपल्याला, ज्याच्यामध्ये अर्थात तो माझा आजचा विषय नाही त्यामुळे त्याच्यावरती मी जास्त बोलत नाही, पण सांगतोय आपल्याला एवढंच की 250 किलोमीटरच्या किनारपट्टीवरती समुद्रामध्ये 3 मीटर उंचीच्या 12 दगडी भिंती आढळून आल्या. या ज्या 12 दगडी भिंती आहेत ना त्या सगळ्या एका प्रकारात बांधलेल्या आहेत. आता त्या कुठच्या कुठच्या जागेवर आढळल्या आहेत ते सुद्धा लक्षात घ्या. त्या श्रीवर्धन, केळशी, कोळथर, दाभोळ, एनरॉन जेट्टी, वेळणेश्वर, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये त्या आढळलेल्या आहेत. आणि त्यामुळे सपाट बुडाच्या होड्या, आता आपल्या लक्षात आलं असेल की त्यांचं महत्व काय ते. या सपाट बुडाच्या होड्यांना त्या भिंती अर्थातच खालून लागायच्या नाहीत. मराठ्यांच्या आरमाराच्या या वैशिष्ट्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांनी केलेला आपल्याला दिसतो. सपाट बुडाच्या होड्या बांधल्या, त्यामुळे सपाट बुडाच्या होड्यात पाण्यावरून त्या भिंतींवरून अगदी सहजपणे पार व्हायच्या. या उलट ज्यांचा पाठलाग करायला जरी एखादी शत्रू नौका आली ना तरी सुद्धा ती त्या भिंतींवर आदळायची, कारण त्यांचा खोलगट असायचा बुड जो असायचा, आणि मराठ्यांच्या असायच्या त्या सपाट बुडाच्या असायच्या. इतका सगळा जलाचा अभ्यास करून आपल्या आरमाराचं वापर करणं, आरमार तशा पद्धतीने बांधणं हे केवढं मोठं काम आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ना, पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणे सर्वांविषयी. हे आपल्याला सहजपणे महाराजांच्या चरित्रामध्ये जागोजागी दिसतं. आणि म्हणून राज्याची 7 अंग सांगितली, ती 7 अंग सुद्धा महाराजांनी व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत बरं का. मग शुक्रनीतीमध्ये सांगितले, कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितले, ज्याच्यामध्ये राजा, अमात्य, राष्ट्र, दुर्ग, राष्ट्र म्हणजे प्रदेश बरं का, इथे प्रदेशाला उद्देशून, दुर्ग, बल म्हणजे आपलं सैन्य बल, कोश, खजिना, आणि मगाशी जे थोडं विस्ताराने सांगितलं ते अरिमित्र, यांची व्यवस्थितपणे ओळख. आणि यामुळे एक लोककल्याणकारी अशा प्रकारचं राज्य जे महाराजांनी उभं केलं, ज्याच्यामध्ये स्त्री दाक्षिण्य नक्कीच होतं, कारण त्याच्यामध्ये रांझ्याच्या पाटलातला दिलेली शिक्षा ही आपण बघतो, ऐकतो. त्याचप्रमाणे जर स्वराज्याशी गद्दारी कोणी केलेली असेल तर त्या खंडोजीचे सुद्धा हात आणि पाय महाराजांनी तोडलेले, हेही आपण बघतो. का? कारण जर स्वराज्य खंबीर ठेवायचं असेल, आपलं राज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा वेळेला खंबीर व्हावंच लागतं. समोरचा अगदी डोळ्यात पाणी आणून नाही चुकलो क्षमा करा वगैरे असं जरी त्यांनी काही केलं तरी सुद्धा राज्याच्या हिताकरता राज्यकर्त्याला खंबीर राहणं हे भाग असतं. आणि म्हणून गद्दारांना शिक्षा देणं हे महत्वाचं. आणि हे सगळं करता करता एकीकडे आज्ञापत्रामध्ये महाराजांनी प्रजेशी कशा प्रकारचा व्यवहार असावं याचं केलेलं मार्गदर्शन
हे जेव्हा सगळे भाग शिवचरित्रामधून आपण बघतो की त्या काळात वतनदारांवरती तर करडी नजर होतीच. महाराजांनी स्वतः नवीन वतन ही मुळीच दिली नाही, उलट कित्येक वतन ही अनामत करून टाकली. सरकारी खजिन्यामधून सगळ्यांना पगार देणं हे महाराजांनी चालू केलं. मनसबदारीच्या वेळेला असं होतं, मोगलांच्याकडे जे मनसबदार होते ना, त्या मनसबदारांना एक एक प्रदेश तोडून दिलेला असायचा. त्यांना स्वतंत्र पैसा वगैरे दिला जायचा नाही, त्यांना खजिन्यातून पगार दिला जायचा नाही मोगलांच्या. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांना जो प्रदेश दिलेला आहे त्या प्रदेशामधून त्यांनी स्वतःचं उत्पन्न वाढवायचं, सैन्य तयार करायचं आणि हे सैन्य ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला फक्त लढण्यापुरतं पाठवायचं तिथे. म्हणजे सैन्य फक्त लढण्यापुरतं मोगलांच्यासाठी पाठवायचं, बाकी त्या सैन्याला पोसायचं कोणी, तर तेही या मनसबदारांनीच पोसायचं. मग अशा वेळेला मनसबदार काय करायचे की गरीब बिचाऱ्या जनतेवरती अन्याय अत्याचार हे सगळे करायचे, त्यांच्याकडून पैसा लागेल तसा ओरबाडून घ्यायचे. आणि हा जो सगळा भाग आहे हा महाराजांनी सरकारी खजिन्यातून सगळ्यांना पगार देऊन हा सगळा भाग संपवूनच टाकला, की खजिन्यातून पगार मिळेल. बरं, हा पगार देताना सुद्धा कित्येक मावळे सैन्यामध्ये असे होते की कित्येकांची स्वतःची शेती असायची, शेतीची कामं ते करायचे आणि वेळ पडेल त्यावेळेला सैन्यामध्येही उभे राहायचे. म्हणजे एकीकडे हलधर अशा प्रकारचा असलेला आणि दुसऱ्याकडे खडगधर असलेला अशा प्रकारचा असा हा मावळा होता. मग शेतसाऱ्या करता तो शेतसारा सुद्धा त्याच्या पगारामधून वळता केला जायचा. आणि या सगळ्यामुळे झालं काय की मनसबदारांची सगळी जी मनमानी चालत होती ही सगळी मनमानी ही महाराजांनी बंद करून टाकली. राज्याची बलस्थानं ही महाराज ओळखून होते आणि त्या प्रकाराने ते चालत होते. बलाचे सुद्धा 3 प्रकार असतात आपल्याकडे असं सांगितलेलं आहे. एक मंत्रशक्ती, मंत्रशक्ती म्हणजे चर्चा करणं बरं का. मंत्रशक्ती याच्यावरून मंत्रणा करणे, मंत्रणा करणे म्हणजे खलबत करणं, चर्चा करणं, राजनीती विषयक सल्ला मसलत आणि धोरणात्मक निर्णय घेणं हे सगळं त्या मंत्रशक्तीमध्ये येतं. दुसरं आहे प्रभुशक्ती. प्रभुशक्तीमध्ये कोश म्हणजे खजिना आणि सैन्य अर्थात हे दोन्ही परस्पर अवलंबी असतं. त्या कारण सैन्य हे नेहमी पोटावर चालत असतं आणि म्हणून कोशबल म्हणजे खजिना जर अनुकूल असेल तर सैन्य बाळगता येतं असं महाभारताने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ते एक महत्वाचं. आणि तिसरं उत्साह शक्ती, प्रजेची राजावरती असलेली अनन्यसाधारण अशी श्रद्धा आणि त्या पद्धतीने राजा कसा प्रजेला पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही उत्साह शक्ती. आणि त्यामुळे महाराजांच्याकडे वेगवेगळी युद्ध सुद्धा आपणहून अंगावरती घेण्याकरता पुढे होणारे. ज्या वेळेला तानाजीरावांना सांगितलं की घरचं लग्न आहे मग राहू दे, त्यावेळेला ते म्हणतात नाही नाही आधी कोंडाणा आणि मग घरचं लग्न होईल. ही जी उर्मी आहे ना, ही एक एक जी निर्माण केलेली आहे ना, ही त्यांच्यातही आलेली आहे. ही सगळी महाराजांच्या वरती असलेल्या अतूट अशा प्रकारच्या निष्ठेतून आलेली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे युद्धाचे संरक्षक आणि आक्रमक असे असलेले प्रकार. कुठे संरक्षणात्मक करायचं म्हणजे बचावात्मक, पण आक्रमण हा सर्वोच्च बचाव असतो हे सुद्धा महाराजांनी ओळखलेलं आहे. रणक्षेत्र सुद्धा अनुकूल आणि प्रतिकूल अशी 2 प्रकारची असतात. लक्षात घ्या की या सगळ्याचा अभ्यास ना आपल्याला सहजपणे होऊ शकतो बरं का. नीट विचार केला तर आपल्यालाही याचा सहज दैनंदिन अगदी जीवनामध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो. फक्त त्या पद्धतीने आपण विचार केला तर आपल्याला कळेल. म्हणून मी काही काही उदाहरणं मुद्दाम देत जातो, ते एवढ्या कारणाकरता देत जातो. तेव्हा युद्ध क्षेत्र, अनुकूल रणक्षेत्र आणि प्रतिकूल रणक्षेत्र नावातच आहे त्याच्या. अनुकूल म्हणजे जे आपल्याला लढायला अनुकूल आहे असं, आणि जे प्रतिकूल जिथे जाऊन आपण लढू नये. म्हणजे थोडक्यात शत्रूच्या क्षेत्रामध्ये जर आपण शिरलो पराजित होण्याचा सुद्धा संभव असू शकतो. आपलं सैन्याचं बलाबल काय आहे अशा पद्धतीने ते बघायचं आणि मग ठरवायचं की आपण कुठे लढायचं. महाराज दोन्ही रणक्षेत्रावरती लढलेत, लक्षात घ्या. अनुकूल रणक्षेत्रावरती सुद्धा लढलेत, प्रतिकूल रणक्षेत्रावरती सुद्धा लढलेत. सुरतेवरती केलेली चढाई जी आहे ती सुरतेवरती केलेली जी चढाई ही चढाई पूर्णपणे शत्रूच्या मुलखातून त्याचा काही भाग जात होता, तरी सुद्धा ती चढाई करून धन अर्जित करून आणलं. याला लूट नाही म्हणता येत बरं का, याला विक्रमार्जित धन असं म्हणता येतं. अथणीचं सुद्धा तशाच प्रकारचं. तेव्हा याला आमच्याकडेच काही जणांनी अशी विकृत नावं दिली आहेत लूट वगैरे, ती योग्य नाहीत.
आपल्याकडे याला विक्रम करून अर्जित केलेलं अशा प्रकारचं धन आहे. शत्रूच्या गोटात शिरले, शत्रूवर हल्ला केलेला आहे आणि त्याच्याकडून अर्जित केलेलं धन आहे, मिळवलेलं धन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तसाच युद्धाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे युद्ध क्षेत्र असतात आणि युद्धाचे प्रकार असतात. युद्धाचे प्रकार 3 असतात असं चाणक्य सांगतो. तो म्हणतो समोरासमोर केलं जाणारं युद्ध असतं, तुष्णी युद्ध असतं आणि कूटयुद्ध असतं. समोरासमोरून केलं जाणारं याला प्रकाश युद्ध असं तो म्हणतो. प्रकाश युद्ध महाराजांनी केलीत की नाही? केलीत, प्रसंगीतही केलीत, पण जास्त करून त्यांनी कूटयुद्धाचा आश्रय घेतलेला आहे. आणि आमच्याकडे मात्र ज्या माणसांनी स्वतःनी अशा प्रकारचं एक युद्धतंत्र उभं केलं, त्याच्या युद्धतंत्राला आम्ही किती सोप्पं नाव दिले माहितीये? महाराज कसे लढले तर आम्ही सांगतो गनिमी काव्याने. गनिमी कावा, बस एवढ्या 2 शब्दामध्ये संपवून टाकलो एक युद्धतंत्र. प्रत्येक युद्धाचा विचार करून प्रत्येक वेळेला बदलतं तंत्र. एक तंत्र यशस्वी झालं म्हणजे तेच तंत्र पुढच्या वेळेला यशस्वी होतं असं नाही. हे लक्षात घेऊन ज्या माणसांनी केलं त्या माणसाच्या तंत्राला आम्ही गनिमी कावा एवढ्या 2 शब्दात संपवतो की नाही? बरं, याचे अर्थ तरी लक्षात घेतो का? गनिम या शब्दाचा अर्थ आहे शत्रू आणि कावा या शब्दाचा अर्थ आहे कपटयुक्त हल्ला. गनिमी कावा म्हणजे शत्रूने केलेला कपटयुक्त हल्ला. आता याला गनिम ओरडतो तर ओरडतात जे मुघल, जे शत्रू, ते मराठ्यांच्या सैन्याबद्दल बोलतात. आपणही ते वापरतो गनिमी कावा. लक्षात आलं ना? पण आम्ही हे कधी लक्षातच घेतलं नाही. कधीतरी कोणीतरी वापरलं, आम्ही मागच्या पारून पुढे चालू, ब्रॉड फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड असं बँकिंग भाषेमध्ये जे म्हटलं जायचं पूर्वी, तेच आम्ही चालू ठेवलं. एवढंच, याच्या पलीकडे काही. त्यामुळे गनिमी कावा याला एक स्पॅनिश वर्ड आहे, मला सुद्धा गुरिल्ला वॉर. याला सावरकरांनी दिलेला शब्द आहे वृकयुद्ध आणि यालाच कूटनीती किंवा कूटयुद्ध अशा प्रकाराने कौटल्य म्हणतो. आणि शत्रूचं आणि असमान असेल, आपल्याकडे युद्ध सैन्यबल कमी असेल तर अशा वेळेला जे तंत्र आखलं जातं आणि हल्ला केला जातो त्याला म्हणतात कूटयुद्ध. आणि अशा कूटयुद्धाचा अनेक वेळेला महाराजांनी आश्रय घेतलेला आहे. इतकंच नाही तर त्याला त्यांनी प्रत्येक वेळेला बदलतं ठेवलंय. हे जे बदलतं ठेवणं जे आहे ना कूटयुद्धाला, हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि असा सगळा बदल करत राहून स्वतःचं एक त्या काळात आधुनिक असलेलं तंत्र ज्या माणसाने निर्माण केलं त्याला आम्ही फक्त गनिमी कावा एवढ्या शब्दामध्ये संपवून टाकतो. एक वेळ कावा म्हणा चालेल, कारण कावा या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशात दिलेला अर्थ आहे की घोड्याच्या अंगची रग जिरण्याकरता घोड्याने घेतलेले मंडलाकार घेरे किंवा घिरट्या याला म्हणतात कावा. मराठ्यांचे घोडे हे तसे धावायचे, वेडा वाकडा घोडा धावायचा रणक्षेत्रामध्ये आणि एकाएकी ब्रेक लावल्यासारखा त्याला थांबवायचा. अशामुळे काय होतं ते लक्षात घ्या. अशामुळे प्रकाश युद्ध जेव्हा असतं ना, समोरासमोर जर कोणी उभे राहिले आणि समोरासमोर जर युद्ध करायची पाळी आली तर अशा वेळेला आपल्याकडून अशा पद्धतीने घोडे जर धावत आणले तर घोड्यांच्या टापांमुळे उडणारी जी धूळ असते त्या धुळीचा एवढा मोठा एक डोलारा तयार होतो की त्याच्यामुळे समोर असलेल्या शत्रूला असं वाटतं की बाप रे, यांच्याकडे सैन्य खूप दिसतंय आणि शत्रू मानसशास्त्रीय दृष्ट्या आधीच पराजित होतो. मग शत्रूवरती हल्ला करणं आणि त्याला पराजित करणं हे सहज सोपं ठरतं. शत्रूवरती सातत्याने मानसशास्त्रीय दबाव हा ठेवायचाच असतो. हे परत आपल्याला महाभारत सांगतं. महाभारतात ज्या वेळेला अगदी उद्यावरती युद्ध येऊन ठेपलंय अशा वेळेला आदल्या रात्री कौरवांचा दूत उलूक नावाचा शकुनीचा मुलगा तो ज्या वेळेला पांडवांच्या गोटामध्ये गेला, सगळीकडे फिरला आणि चला आता उद्या रणक्षेत्रावरती भेटायचं ते वगैरे वगैरे, फिरला कशा करता? तो शत्रूचा दूत होता. दूत असल्यामुळे तो अवध्य आहे. पण त्याच वेळेला सगळी यांची तयारी काय काय आहे ते बघून घेण्या इतका तो चाणक्य आहे. म्हणून तो सगळीकडे फिरून ही तयारी बघून उद्या आता आपण भेटूया वगैरे वगैरे सांगतो आणि सगळं सांगितल्यानंतर सगळ्यात शेवटी भगवंतांच्याकडे जातो आणि कृष्णांना सांगतो की उद्या आपण भेटतोच आहोत. तो कृष्ण पण त्याला अगदी हो वगैरे म्हणाले. त्याला पार अगदी शिबिराच्या दारापर्यंत जाऊ दिलं आणि मग त्याला परत हाक मारून ते त्याला सांगतायत की उलूका म्हणाले माझा दुर्योधनाला एक निरोप सांग.
तो म्हणाला आता आयत्या वेळेला कुठचा निरोप आलाय ना, उद्यावरती युद्ध म्हटल्यानंतर. ते म्हणाले माझा निरोप एवढाच सांग की न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी शपथ घेतलेली आहे, त्यामुळे मी युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही म्हणजे नाहीच. पण दुर्योधनाला म्हणावं समजा तशीच जर का काही वेळ आलीच तर धरी नाही, जा. लक्षात घ्या, मनशस्त्रीय दबाव. आता ही गोष्ट पांडवांच्या गोटातल्या कोणाला माहितीये का? कोणालाही माहिती नाही. पांडवांना एवढंच माहितीये की भगवान हातात शस्त्र घेणार नाहीत, पांडव निशंगपणे लढतायत. या उलट कौरवांच्याकडे त्यांच्या सगळ्या महारथी अतिरथी वगैरे या सगळ्या लोकांना यांनी दिलेला निरोप पोचलाय, त्यामुळे लढताना यांचा एक डोळा भगवंतांच्याकडे. घेतलं का शस्त्र हातात, घेतलं का शस्त्र हातात. आणि मग यांनी सुद्धा तसं दाखवण्याकरता म्हणून 2 वेळा युद्ध चालू झाल्यानंतर, तिसऱ्या दिवशी आणि 9व्या दिवशी हातात चाक घेऊन ते भीष्मांच्या अंगावर धावून वगैरे गेलेले. मग अर्जुन गेला, अर्जुनाने त्यांना नको परत चला वगैरे असं करून परत त्यांना रथावरती आणले. पण हे दाखवून देणं याच्या मागचं कारण परत तो मानसशास्त्रीय दबाव जो टाकलेला आहे ना, तो आणखी गडद करणं, हे लक्षात घ्या. आणि हे शत्रूच्या बाबतीत करायचंच असतं. शत्रूला कुठच्याही रीतीने फसवायचं असतं. शत्रू हा शत्रू आहे हे एकदा निश्चित झाल्यानंतर त्याला फसवायचं कसं असतं हे आपण ठरवायचं असतं, शत्रूने ठरवायचं नसतं. आणि त्यामुळे शत्रूची आधी अचूक परीक्षा होणं हे महत्वाचं असतं, आणि महाराजांना ती बरोबर आहे. आणि शत्रूची परीक्षा असल्यामुळे ते त्या पद्धतीने राहू शकतात, त्या पद्धतीने वागू शकतात. माझ्या दृष्टीने शिवचरित्राचा असलेला सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे. आणि म्हणून एकीकडे स्वभाषा, स्वधर्म आणि स्वदेश याचा अभिमान धरतानाच महाराजांनी सर्वसामान्य प्रजेला सुद्धा त्याच इंजेक्शन दिलं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये ते आरोपित केलं, त्यांच्यामध्ये ते रोवलंय. आणि यामुळे एक दिलानी प्रजा महाराजांच्या मागे उभी राहिली. यात नवल ते काय. आज खरं सांगू, मी शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी हीच लाईन घेतली होती. आणि ती घेतल्यामुळे शिवचरित्रापासून आपण काय बघायचंय, त्यातला नेमका कसा भाग कशा पद्धतीने बघायचा आहे हे आपल्या समोर मुद्दाम मांडायचा प्रयत्न केला. कारण महाराजांचं एक एक युद्ध जर घेतलं तर एक एक युद्ध मांडणं म्हणजे एकेका व्याख्यानाचा भाग. म्हणजे शाहिस्ते खानाबरोबरचं युद्ध म्हटलं तर तो एक व्याख्यानाचा वेगळा विषय होतो. अफजल खानाबरोबरचं युद्ध व्याख्यानाचा वेगळा विषय होतो. असे वेगवेगळे हे विषय होतील. त्याच्यापेक्षा वरून विहंगावलोकन ज्याला आपण म्हणतो, बर्ड आय व्ह्यू, तसा बर्ड आय व्ह्यू हा घेतला. आणि विहंगावलोकन करताना शिवचरित्राकडे कसं बघायचं आपण, एवढं जरी आपण प्रत्येकाने ठरवलं आणि आपण पाहिलं तरी सुद्धा हो, स्वतःबद्दलचा अशा प्रकारचा स्वतःच्या गोष्टींच्या बद्दलचा अभिमान बाळगणं हे गैर नसतं, उलट तेच एक अभिमानाचं असतं असं माझं म्हणणं. ही सगळी शिकवण शिवचरित्रातून मिळते. तशी ती या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना तशाच पद्धतीचे मिळो एवढीच एक इच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या चरित्राचा अर्थातच आठव करत, कारण हे चरित्र सातत्याने आठवावं असंच आहे. जितक्या वेळेला चरित्र वाचायला जातो ना महाराजांचं, तितक्या वेळेला आणखीन वेगवेगळे पैलू गवसत जातात. आणि हा एक भाग आनंदाचा आहे. आणि हा एक भाग आपल्याला जीवनातील शिकवणूक सुद्धा देणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे असं एक चरित्र आपण वाचून किमान तव तेजाचा अंश दे एवढं जरी म्हटलं, आणि त्यांच्या मार्गावरून आम्हाला पूर्ण चालता आलं नाही तरी किमान धड पडत का होईना, धड पडणं हे महत्वाचं बरं का. नुसतं धड पडणं नाही, तर धडपणे पडणं. तेव्हा तसं आपण किमान एक पाऊल चालणं एवढा जरी प्रयत्न केला तरी मला असं वाटतं खूप काही पावलं असं म्हणता येऊ शकेल. इतकंच बोलतो. आणि आपल्या सगळ्यांची, कारण तिथे ऑस्ट्रेलियात असणाऱ्या लोकांची जेवायची वेळ, भारतात असणाऱ्या लोकांची चहा घेण्याची वेळ, अशा सगळ्या दोन्ही वेळा जुळून येण्याच्या या मध्यावरती माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. खूपच छान डॉक्टर शेवडे, अतिशय माहितीपूर्ण ॲज वेल ॲज खूपसं काही सांगणारं उद्बोधन झालं.
मनापासून आभार. परत ॲज युजल मी जसं म्हटलं तसं सगळे प्लीज कृपया प्रतिक्रिया कळवा, कारण डॉक्टर शेडांजवळ एवढं आपल्याला सांगण्यासारखं आहे. आणि मग ते आपल्या क्रांतिकारकांचं चरित्र असो किंवा भागवतासारखा विषय असो किंवा महाभारतासारखा विषय असो, विविध विषयांचा त्यांचा फक्त सखोल अभ्यासच नाही, पण अतिशय चांगलं प्रस्थापित करू शकतात, सांगू शकतात, अशी त्यांची शैली आहे. त्याच्यामुळे कृपया तुमचे अभिप्राय कळवा आणि निश्चितच आपण या ज्या शृंखला आहेत, या जर पुढे सुरू करायच्या असतील किंवा सुरू करायच्या असतील, तर मी डॉक्टर शेडांशी प्रयत्न करेन, तशी त्यांना मी विनंती करेन. कार्यक्रमाची सांगता परत आपल्याला शेवटच्या लोकांनी करायची आहे. त्यामुळे मी विनंती करतो की सांगता शेवटच्या 2 लोकांनी करावी. वीणा आहे का? हा, तुम्ही सुरू करा वीणा. तुमचा मायक्रोफोन ऑफ आहे. कोण करणार आहे? अभिजित मीच म्हणू का? नाही, तुम्ही म्हणा आता. वीणा तुम्ही म्हणा. वीणा आहे का? हो, आहे. हा. एक सेकंड. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ओके, थँक्यू. आणि कार्यक्रम आता आपण संपवूया. नमस्कार. नमस्कार.